ओमराजे निंबाळकर यांनी उद्धव ठाकरेंची सभा एकीकडे सुरू असताना मात्र धाराशिवमधून काढता पाय घेतल्याचं चित्र आज दिवसभरामध्ये आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळालेलं आहे। ओमराजे निंबाळकर मल्टीस्टेट कंपनी जी आहे त्या कंपनीमध्ये आर्थिक घोटाळा झाल्याचं समोर आलेलं आहे। म्हणजे जवळपास 500 कोटींचा हा घोटाळा आहे। माणूस म्हणायच्या लायकीचा नाही असा शब्दप्रयोग सुद्धा उद्धव ठाकरेंनी केलेला आहे। संजय राऊतांनी सुद्धा खरं तर त्यांच्यावरती टीकास्त्र सोडलेलं आहे। सोंगाड्या लबाड्या ओमराजे निंबाळकर यांनी धाराशिवमधून काढता पाय घेतलेला आहे। खासदार ओमराजे निंबाळकर यांनी बंड केल्यानंतर आणि बंडखोरी केल्यानंतर आज उद्धव ठाकरेंची सभा धाराशिवमध्ये झाली आणि ती सभा आपण पाहिली की ज्या सभेला तुफान अशी गर्दी होती। म्हणजे काल आपण यवतमाळ, हिंगोली, वाशिम, परभणी इथल्या सभा पाहिल्या, पण त्यापेक्षा जास्त गर्दी असलेली सभा आहे ती आज या धाराशिव जिल्ह्यामध्ये झालेली आहे। पण दुसरीकडे खासदार ओमराजे निंबाळकर हे सुद्धा आज धाराशिव जिल्ह्यामध्ये होते, त्यांच्या मतदारसंघामध्ये होते। एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर पहिल्यांदाच ते धाराशिवमध्ये आलेले होते। जनता दरबार सुद्धा त्यांनी घेतला, पण इकडे उद्धव ठाकरेंनी त्यांच्यावर टीकास्त्र सोडलं। संजय राऊतांनी तर त्यांचा सोंगाड्या भामट्या असा उल्लेख केला। हे करत असतानाच तातडीनं मात्र ओमराजे निंबाळकर यांनी धाराशिवमधून काढता पाय घेतलेला आहे आणि आपल्याला जी माहिती त्यांच्याकडून देण्यात आलेली आहे त्यानुसार ते मुंबईला आता रवाना झालेले आहेत। खरं तर ओमराजे निंबाळकर यांची ओळख आपण पाहतोय किंवा ते सातत्याने सांगत असतात की मी सगळ्यांचे फोन उचलत असतो, सर्वसामान्यांच्या त्यांना ज्या काही गोष्टी हव्यात त्या गोष्टींसाठी ते सतत अवेलेबल असतात असं ते सांगत असतात। 24 तास खासदार हा उपलब्ध आहे असं सातत्याने सांगतात। पण आपण गेल्या अनेक वेळापासून त्यांच्याशी संपर्क करतोय, त्यांचं नेमकं काय म्हणणं आहे या बंडखोरीवर हे जाणून घेण्याचा प्रयत्न आपण याआधी सुद्धा पुण्यात असताना केलेला होता, आताही केलेला होता, पण त्यांनी मात्र काय फोन उचललेला नाहीये। आणि दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये त्यांनी आता प्रवेश केल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी आज जोरदार त्यांच्यावर टीकास्त्र केलेला आहे। हा माणूस म्हणायच्या लायकीचा नाही असा शब्दप्रयोग सुद्धा उद्धव ठाकरेंनी केलेला आहे। संजय राऊतांनी सुद्धा खरं तर त्यांच्यावरती टीकास्त्र सोडलेलं आहे। सोंगाड्या लबाड्या अशा पद्धतीने त्यांच्यावर टीका केलेली आहे आणि त्यामुळे ओमराजे निंबाळकर यांना उमेदवारी दिली ही मोठी चूक झाली, त्या माणसाला मी ओळखलं नाही असं सुद्धा उद्धव ठाकरे यांनी म्हटलेलं आहे। या सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आजच्या भाषणातलं संजय राऊत यांचं एक महत्त्वाचं विधान होतं, ते म्हणजे ओमराजे निंबाळकर यांच्या वडिलांच्या नावाने जी कंपनी आहे पवनराजे निंबाळकर मल्टीस्टेट कंपनी जी आहे त्या कंपनीमध्ये आर्थिक घोटाळा झाल्याचं समोर आलेलं आहे। म्हणजे जवळपास 500 कोटींचा हा घोटाळा आहे आणि ते सगळे पैसे आहेत ओमराजे याचा आरोप आज संजय राऊतांनी केलेला आहे। त्यामुळे ही कंपनी ईडीच्या टार्गेटवर आहे। ईडी चौकशी करणार होती ओमराजे निंबाळकर यांची आणि म्हणूनच ते ईडीला घाबरून एकनाथ शिंदे यांच्या आरोप आज संजय राऊत यांनी केलेला आहे। त्याला काहीसा दुजोरा हा उद्धव ठाकरे यांनी सुद्धा दिलेला आहे। त्यामुळे ओमराजे निंबाळकर यांचं एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत सोबत जाण्याचं एक नवं वेगळं कारण आहे ते सुद्धा समोर आलेलं आहे। याआधी ते मतदारसंघामध्ये ट्रान्सफॉर्मर बसवायला पैसे मिळत नाहीये, त्यामुळे आपण प्रवेश करतोय असं सांगितलेलं होतं। म्हणजे एक प्रकारे निधी मिळत नाहीये अशी ओरड त्यांनी घेतलेली होती। दुसरीकडे आपण सत्तेत असोल तर काम आपली होतात किंवा मतदारांची कामं करता येतात हा एक त्यांच्या मनामध्ये पण होता आणि त्यामुळे त्यांनी सत्तेत जाण्याचं ठरवलं आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत त्यांनी प्रवेश केलेला आहे। पण सर्वसामान्यांसाठी अवेलेबल असणारे ओमराजे निंबाळकर आज मात्र आपल्याला उपलब्ध झाले नाही। आपण बराच वेळा त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केलेला आहे। आणि दुसरीकडे उद्धव ठाकरेंची जी सभा झाली ज्याला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद आपल्याला पाहायला मिळालेला होता, म्हणजे त्या कार्यालयाच्या आतमध्ये जितके लोक होते तितकेच त्या कार्यालयाच्या बाहेर सुद्धा होती, हे सुद्धा आपण पाहिलेलं होतं। आणि ही सगळी धडकी ओमराजे निंबाळकर यांना भरली का हा सुद्धा एक प्रश्न आणि चर्चा आहे ती सध्या धाराशिवमध्ये सुरू झालेली आहे। आणि त्यामुळेच ओमराजे निंबाळकर यांनी तातडीनं या धाराशिवमधून काढता पाय घेतला आणि आता ते मुंबईच्या दिशेने रवाना झालेले आहेत असं स्वतः त्यांच्याचकडून सांगण्यात आलेलं आहे। आणि त्यामुळे ओमराजे निंबाळकर आणि दुसरीकडे आज झालेली उद्धव ठाकरे यांची सभा खरं तर यापुढे ओमराजेंना ही सभा सतत जाणवत राहील। ते सुद्धा म्हणत असले की मी याला कामातून उत्तर देईल, पण ज्या पद्धतीने एक असंतोष या सभेच्या माध्यमातून आपल्याला शिवसेना सुद्धा पाहायला मिळाला आणि उद्धव ठाकरे यांचं सुद्धा पाहायला मिळाला आणि त्यामुळे 2029 ही जी काही निवडणूक असेल तिथं ओमराजे निवडणूक लढवतील असं म्हटलं जाते। म्हणजे एकनाथ शिंदेंनीच तसं जाहीर केलेलं आहे। पण मात्र दुसरीकडे ही
लोकसभा किंवा हा धाराशिव मतदारसंघ हा ठाकरेंच्याच बाजूने राहील असं सुद्धा ठाम विश्वास आहे तो या धाराशिवकरांनी व्यक्त केलेला आहे. आणि त्यामुळे ओमराजे निंबाळकर यांच्यासाठी यापुढची जी लढाई आहे ती अतिशय संघर्षाची असणार आहे किंवा अटीतटीची असणार आहे. आणि त्यामुळे येत्या पुढील काळामध्ये ओमराजे निंबाळकर हा संपूर्ण मतदारसंघ कशा पद्धतीने बांधतात हे पाहणं महत्त्वाचं असेल. पण सध्या तरी ओमराजे निंबाळकर यांनी उद्धव ठाकरेंची सभा एकीकडे सुरू असताना मात्र धाराशिवमधून काढता पाय घेतल्याचं चित्र आज दिवसभरामध्ये आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळालेलं आहे. आजचा जो जनता दरबार त्यांनी घेतलेला आहे त्या जनता दरबाराचं त्यांनी सोशल मीडियावरती पोस्ट केलेले आहेत. पण त्याच्या ज्या कमेंट आपण पाहिल्या तर त्यासुद्धा ओमराजे निंबाळकर यांच्या विरोधातल्या पाहायला मिळत आहेत. कॅमेरामन रोहित वनकटेसह अमोल धर्माधिकारी LS मराठी धाराशिव.